बघा मित्रांनो, SRPF भरती 2026 मध्ये विचारलेल्या बोट आणि प्रवाहाच्या या प्रश्नात काय म्हटलं आहे बघा. एका बोटीचा संत पाण्यातील वेग 15 किमी प्रति तास आहे आणि प्रवाहाचा वेग 5 किमी प्रति तास आहे. तर प्रवाहाच्या दिशेने 24 मिनिटांमध्ये ती बोट किती अंतर प्रवास करेल हे आपल्याला प्रश्नात विचारलं आहे. तर बघा, आपल्याला प्रश्नात दिलेला आहे एका बोटीचा संत पाण्यातील वेग, त्याला आपण u मानू, आणि आपल्याला प्रवाहाचा वेग दिला आहे त्याला आपण v मानू. आणि जेव्हा आपल्याला प्रश्नात हे दोनही दिले असते तेव्हा बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग इक्वल टू काय असते, तर u प्लस v असते. u आपल्याला दिलेला आहे 15 किमी प्रति तास आणि v आपल्याला दिलेला आहे 5 किमी प्रति तास. म्हणजेच बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती होईल, तर 20 किमी प्रति तास. आता आपल्याला म्हटलं आहे 24 मिनिटांमध्ये ती बोट किती अंतर प्रवास करेल. बघा, ती 20 किमी प्रति तास चालली म्हणजे 60 मिनिटमध्ये ती 20 किलोमीटर चालली. तर 24 मिनिटमध्ये ते किती जाईल हे आपल्याला विचारलं आहे. तर बघा, 60 आणि 24मध्ये 12चा भाग, 12 2 24, 12 पंचे 60 आणि 20मध्ये 5चा भाग, 5 1 5, 5 24. तर x इक्वल टू हे दोन तिकडे गुणाकारात जाईल, 4 गुणिला 2. तर x इक्वल टू किती, 4 2 8 किलोमीटर. म्हणजेच ती 24 मिनिटात किती जाईल, 8 किलोमीटर अंतर जाईल. म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो, अशाच नवनवीन प्रश्नांकरता आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.